नमस्कार मित्रांनो, भक्ती जीवन या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण शेतकऱ्यांची नागपंचमीची कहाणी बघणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकऱ्याची नागपंचमीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपले वारूळ पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही, पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच नांगराने माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला आणि शेतकऱ्यांचा निर्वंश करावा असं तिनं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावात मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागीन 9 नागकुळं काढली आहेत. त्याची पूजा केली आहे. डोळे मिटून प्रार्थना करीत आहे. तो ही नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदाने लोळली. मग ती उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई, तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. तिनं आपली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपले व्रत पाळले आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणले आहे. हे चांगलं नाही. असं म्हणून तिला तिच्या बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटले. तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिने तिला अमृत दिले. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसे जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावे? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितले की इतकं काही झालं नाही तर निदान नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, इतके तरी पाळावे. नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली. तर जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.